परमेश्वराची स्तुती करूया. धन्यवाद देऊया त्या प्रभूला. ओ रबा खांदा रबा रियांदा रबा शिखेरियांदा रबा रियांदा रबा शिखेरियांदो बोरियांदा रबा. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. प्रभू येशू आम्ही तुझं स्वागत करतो. धन्यवाद देते पित्या की तुझ्या एक पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलंस. प्रभू येशू तू आमच्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस, तुझं मौल्यवान रक्त सांडलंस. पित्या आम्ही धन्यवाद देते की त्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे तू आम्हाला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र केलंस. पिता तू आम्हाला अधिकार दिलास की आम्ही तुझ्या जवळ यावं आणि तुझ्यापासून कृपा आणि दया प्राप्त करावी. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. ओ रबा खाराबा रियांदा रबा शिबेरियांदा रबा रियांदो रबो सुखो रबो रियांदा रबा. पित्याची पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पित्या आज आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या बळाने नव्हे तर पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आज आम्हाला लीड केलंस. आजची पित्या स्तुती, आराधना, वचन पित्या आजची ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद. पित्या आज सर्व तुझ्या लेकरांना दर्शन दिलंस पित्या. इव्हन पित्या जे ऑनलाईन ही सभा बघणार आहेत त्या प्रत्येकाला पित्या आज तू दर्शन दिलंस म्हणून धन्यवाद. पित्या प्रत्येक रोगी व्यक्तीला निरोगी केलंस म्हणून धन्यवाद. प्रत्येक सैतानाचे डावपेच येशू तुझ्या नावामध्ये, रक्तामध्ये नष्ट करत आहे. आणि पित्या तुझा आशीर्वाद आम्ही मोकळा करतो. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. धन्यवाद 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 देतो. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पित्या आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पित्या ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस, आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. या स्त्रियांना आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण या सर्वजण उभं राहूया आणि परमेश्वराच्या गौरवासाठी आपण काही गीत गाऊया आणि खरोखर त्या देवाला धन्यवाद देऊया की त्याने आपल्या सर्वांना त्यांनी कृपा पुरवली आणि त्याने आपल्याला खरोखर प्रियानो ना स्तुती करण्यासाठी त्याने आपल्याला ही संधी दिली. बायबल सांगतं ना की खरोखर जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाहीये, तर जगणं म्हणजे देवाला ओळखणं. कारण येशू ख्रिस्त बोलला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया. यावेळेस प्रियांनो आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. असं आपण हे गीत गाऊया आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. त्या परमेश्वराच्या गौरवासाठी प्रियांनो आपण ते गीत गाऊया. तेरा लहू यीशु, तेरा लहू, तेरा लहू साफ करता है, तेरा लहू जीवन देता
दासरा तेरा लहू डाला किया सबकी पनाह मजबूत दासरा तेरा लहू यीशु तेरा लहू प्रभू येशू तू आमच्यासाठी माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं रक्त सांडलीस आणि मला सर्व पापातून शापातून मुक्ती दिलीस. मला तू मरणातून मुक्ती दिलीस. मला तू सार्वकालिक जीवन दिलंस. आम्हाला प्रभू येशू सैतानाच्या त्या गुलामगिरीतून बाहेर काढलंस. आम्ही धन्यवाद 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 आणि धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद प्रभू येशू. सर्व जोऱ्या आपल्याला नवीन जीवन मिळालेले. हालेलुया. बायबल सांगतं जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आणि का आणि प्रभू येशूनी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा केले आणि तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. तर प्रियानो आपण अजून एक गीत गाऊया. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. आपण ते गीत गाऊया आणि त्या परमेश्वराच्या नावाला आपण महिमा देऊया. हालेलुया. Down.
लड़ेंगे यीशु के नाम से। दुआ हालेलुया, दुआ हालेलुया, दुआ हालेलुया, दुआ हालेलुया, दुआ हालेलुया, दुआ यीशु का पैगाम, शालोम शांति और सलाम लाए आपके नाम, शालोम शांति और सलाम यीशु का पैगाम।
सबसे ऊंचा है, सबसे ऊंचा है। Thank you, Jesus. Thank you, Father. We praise you. We give you glory. धन्यवाद यीशु। Hallelujah. धन्यवाद 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 प्रभू यीशु, आम्ही तुझं नावाला महिमा देतो। प्रभू तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं मोलबाग रक्त सांडलंस, तू आम्हाला नवीन जीवन दिलंस, आम्ही धन्यवाद देतो। प्रभू येशू, खरोखर आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस, आम्हाला सर्व तुझ्या आशीर्वादाने भरलंस, म्हणून धन्यवाद। सर्व महिमा आम्ही तुला देतो, सर्व गौरव आम्ही तुला देतो, सर्व आदर प्रभू येशू केवळ तुला देतो। सर्व गौरव सन्मान आणि महिमेचे योग्य परमेश्वर, धन्यवाद येशू। और
के सिवा हूँ मैं क्या, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार, तेरे नाम के बिना मर जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या, तेरे नाम के बिना मर जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। रंग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। ये राह तेरी मेरा कफारा शिफाए जाए लहू का धारा, ये राह तेरे मेरा कफारा शिफाए जाए लहू का धारा, बहाए सबके लिए यीशु का लहू मेरी शिफा है, तमाम लोगों की ये दवा है। यीशु का लहू मेरी शिफा है, तमाम लोगों की ये दवा है। यीशु का लहू मेरी शिफा है। मैं जब पुकार
Amen.
जग में ना कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, तूने ऐसा छू लिया है, मुझको ही बदल दिया है। तूने ऐसा छू लिया है, मुझको ही बदल दिया है। जीवन तू और सत्य भी तू है, और तू ही तो मेरा प्रभु है। जीवन तू और सत्य भी तू है, और तू ही तो मेरा प्रभु है। जग में ना कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग में ना कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शारोन का गुलाम है तू मेरा मसीहा। शारोन का गुलाम है तू मेरा मसीहा। तू मुझे डर देता जिससे मैं तुमको जाता। तू मुझे डर देता जिससे मैं तुमको जाता। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। यीशु मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। यीशु मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए
राजांच्या राजा आणि प्रभूंच्या पिता, तू आमच्यामध्ये हजर आहेस, या ठिकाणामध्ये उपस्थित आहेस. धन्यवाद. ओ राबा खांदा राबा रियांदा पिता, तुझा नवीन अभिषेक, नवीन सामर्थ्य आमच्या प्रत्येकाला तू दिलंस म्हणून धन्यवाद. पिता, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. प्रभू येशू, तू आमच्या सर्वस्वाचा मालक आहे. कारण सोनं चांदी अशा नाशवंत वस्तू नव्हे, तर प्रभू येशू तुझ्या मोलबान त्या रक्ताने तू आम्हाला विकत घेतलंस, आम्हाला तुझे लेकरं बनवलंस. पिता, मी धन्यवाद. पिता, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पिता तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद. सर्व गौरव पिता. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद देते पिता. सर्व गौरव येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. 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 खरोखर प्रियांनो, तो परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. आणि खरोखर आज त्याने आपल्या प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने भरलेलं. हालेलुया. आज त्या परमेश्वराने आपल्याला त्याच्या आशीर्वादाने भरलेले. हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद. प्रियांनो, ही वेळ आपण आता प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. आपल्यासाठी सिस्टर अनिला यावेळेस पुढे येईल आणि प्रार्थना. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया. आज आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत आजच्या वचनासाठी. हालेलुया. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमथोर स्वर्गीय गौरवी पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या सुंदरशा समयाबद्दल, या सहभागितेबद्दल, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो बाबा. खरोखरच तू आमच्यामध्ये विराजमान झालास. आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू तुझ्या वचनाशी विश्वसनीय आहे. तुझं वचन सांगतं पित्या की जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्रित येतात, तिथं मी उपस्थित आहे, तिथं मी हजर आहे. आणि पित्या, तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे म्हणून आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती स्तुती आणि स्तुतीच करतो बाबा. खरोखरच आजच्या ह्या वेळेसाठी आम्ही सर्व गौरव तुला देतो. आज विशेष प्रार्थना करत आहे येणाऱ्या वचनासाठी. येणारं वचन तुझ्या सामर्थ्याने, अभिषेकाने तू आमच्या पास्टरांना प्रकट केलेला आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या मुखाद्वारे तू आज आमच्याशी बोल. प्रत्येक शब्द तुला मान्य असू दे आणि तुझ्या इच्छा योजना आज तू मला प्रकट केल्या म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पित्या, प्रार्थना करते हे वचन आम्हाला लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहाय्य कर. सर्व डिस्टर्बन्स, गोंधळ आम्ही येशूच्या नावामध्ये दूर करते. बाप्पा, प्रार्थना करते या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी देखील तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य तू आम्हाला पुरव. कारण तुझं वचन सांगतं की फक्त तुम्ही वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणार बना. पित्या, आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारं लेकरं बनवलंस म्हणून धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो बाप्पा. सर्व गौरव, आदर, महिमा, सर्व सन्मान आम्ही तुला देऊ. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली आहे म्हणून तू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आपण मागील काही दिवसांपासून एक खूप खूप आणि खूप महत्त्वाचं वचन प्रियांनो आपण पाहत आहोत, आपण बघत आहोत. हालेलुया. की खरोखर प्रियांनो, परमेश्वराचं वचन ना आपण ऑलमोस्ट 3 आठवड्या अगोदर आपण एक नवीन विषय सुरू केला. हालेलुया. आणि तो विषय हा आहे की आपलं जे ख्रिस्ती जीवन हे नेहमी पुढे जाणारं जीवन आहे. हालेलुया. आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये नेहमी पुढे जायचं आहे. हालेलुया. आपण हे बघितलं, आपल्याला मी पूर्वी किती प्रार्थना करत होतो हे महत्वाचं नाही, आज तुम्ही किती प्रार्थना करत. हालेलुया. पूर्वी मी खूप बायबल वाचायचो, पूर्वी तुम्ही करत होता त्याला काहीच फायदा नाही. आज तुम्ही किती बायबल वाचत आहात. पूर्वी मी खूप परमेश्वराची सेवा करत होतो, पण आज तुम्ही काय करत आहात
हे महत्वाचं आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, आपण हे बघितलं ना की आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये ना आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये वाढायचे, आपल्या विश्वासामध्ये वाढायचे. हालेलुया. आणि आपल्याला नेहमी पुढं आणि पुढं जायचंय. हालेलुया. कारण बायबल सांगतं प्रियांनो की जर आपण माग गेलो तर आपला नाश होणार. बायबल सांगतं जे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये वाढणार नाहीत त्यांचा नाश होणार आहे. जे माग जाणार आहेत बायबल सांगतं त्यांचा नाश होणार आहे. कारण आपल्याला माहिती जे इस्रायल लोक परमेश्वराने त्यांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि ज्यावेळेस त्या लोकांना परमेश्वराने त्या मिस्र देशाच्या बाहेर काढलं, देव त्यांना ना दूध आणि मध यांच्या नद्या जिथं वाहत होत्या तिथे घेऊन जाणार होता. परमेश्वर बोलला आता पुढे चला, पण ते बोलले नाही, आम्हाला पुढे नाही जायचंय, आम्हाला पुन्हा एकदा मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये जायचं. का? कारण तिथे त्यांना मटण भेटत, तिथे त्यांना खरबूज भेटत. की नाही? विचार करा, बायबल सांगतं त्यांनी कुरकुर केली, मूर्ती पूजा केली, त्यांनी आपण पाहतो ना व्यभिचार केला. आणि बायबल सांगतं परमेश्वराने त्या लोकांचा काय केला? नाश केला ना. आपण यावेळेस एक वचन वाचूया की बायबल सांगतं प्रियांनो की परमेश्वराने आपल्याला निवडले, तर आपलं हे कर्तव्य आहे की आता आपल्याला पुढं आणि पुढं जायचंय. आमेन. आपण जर माग जाते तर बायबल सांगतं परमेश्वराला जे माग जातात त्यांच्यामध्ये संतोष नाही. हालेलुया. आपण मागच्या वेळेस एक वचन वाचलं होतं, आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. ओके, त्या अगोदर आपण दुसरं वचन वाचूया. आपण दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन यावेळेस वाचूया. दुसरे थेसलोनिकरास पत्र दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन. दुसरे थेसलोनिकरास पत्र दुसरा अध्याय आणि पहिलं मला सांगतं, पहिलं थेसलोनिकरास पहिले नाही दुसरंच आहे, दुसरं नीट नाही वाच. पहिला अध्याय आणि 3 आणि 4 वचन. पहिले थेसलोनिकरास पत्र बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्या विषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. बायबल इथं सांगतं बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्या विषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे. बायबल सांगतं तुमचा विश्वास काय होतोय, दिवसेंदिवस वाढते, कमी होत नाही. आपण बघतो की बायबल सांगतं आपलं जे ख्रिस्ती जीवन, आपला जो विश्वास आहे हा वाढत गेला पाहिजे. इतकंच नाही की त्यांचा विश्वास वाढत होता, बायबल काय सांगतं, आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे. हालेलुया. काय होते त्यांची प्रीती? विपुल होते. हालेलुया. विश्वास वाढते. हालेलुया. आणि प्रीती विपुल होते. हालेलुया. है की नाही? असं नाहीये पहिलं खूप विश्वास करायचो, हालेलुया ना, पण आता विश्वासच करत नाही. हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो म्हणून आपला जो विश्वास आहे, आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे हे नेहमी वाढणारं जीवन आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त बोलला, मी द्राक्ष बेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो प्रत्येक फाटा माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो ना. पण जो फाटा फळ देत नाही, ज्या फाट्याला काय येत नाही, फळ येत नाही, त्याला काय करण्यात येईल? त्याला छाटून टाकण्यात येईल. आणि बायबल सांगते अशा फाट्यांना गोळा करण्यात येईल आणि त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात येईल. हालेलुया. आणि म्हणून आपले जे ख्रिस्ती जीवन हे कसं पाहिजे? वाढणारं,
फळ देणार आणि पुढे जाणार, वाढणार, फळ देणार आणि पुढे जाणार. आपल्याला मागे जायचं नाही. जे मागे जातील त्यांचा नाश आहे. बायबल सांगते जे फळ देणार नाही त्यांचा नाश आहे. आपण अजून एक वचन वाचूया. आपण इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन वाचूया. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. बायबल सांगतं कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. हालेलुया. विचार करा, जर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये पाणी पडते, तर पाणी पडल्यानंतर ना देव त्या जमिनीला पाणी देते, पण त्या जमिनीमधून आता काय आलं पाहिजे? उपयोगी वनस्पती, फळ आलं पाहिजे. हालेलुया. पण जी जमीन, बायबल सांगतं जी भूमी, तिला पाणी तर परमेश्वर देते, पण काटे कुसळे उपजविते. काय ही जमीन काय करत आहे? काटे कुसळे उपजवत आहे. तर बायबल सांगते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. आता याचा अर्थ काय? कोणती भूमी? इथं कोणत्या भूमीविषयी बायबल बोलत आहे? तुम्हाला माहिती ही भूमी कोण आहे? ती भूमी तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण येशूला स्वीकार करून 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. हालेलुया. पण या वर्षांमध्ये तुम्ही देवासाठी किती फळ देते? हालेलुया. हालेलुया. फळ देते का काटे कुसळे देते? आता याचा निर्णय आपल्याला स्वतःला करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. आणि एक गोष्ट ही आहे, जर आपण फळ नाही दिलं ना, आपोआप काटे कुसळे देतो. जर एक जमीन आहे, तिच्यामध्ये जर तुम्ही काहीच पेरलं नाही तर काय होणार आहे? तिच्यामधून काहीच नाही, त्याच्यामधून काटे कुसळे येणार. जमीन एक तर काटे देणार आहे, नाहीतर एक तर फळ देणार. तशीच नाही हा जमीन. हालेलुया. काय येणार आहे? एक तर फळ येणार आहे, नाहीतर काटे कुसळे. म्हणजे काँग्रेस घास येतं, अजून कोणती ती बाबळीचे झाडे येतात, त्यांना पेरावं लागत नाही, ते आपोआप येतात. हालेलुया. जर आपण आपल्या जमिनीमधून, आपल्या जीवनामधून जर फळ येत नाहीये, आपण जर प्रीतीमध्ये चालत नाहीये, जर आपण आपण जर क्षमा करणारे नाहीयेत आपल्या तर विचार करा प्रियांनो, आपण आपोआप काय होणार आहे? आपल्या जीवनामधून काटे आणि कुसळे येणार आहे. बायबल सांगते जी भूमी काटे कुसळे उपजवते ती काय? ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट काय आहे? जे विश्वासणारे फळ देणार नाहीयेत त्याचा शेवटी नरकामध्ये नाश होणार आहे, असं बायबल सांगते. आता आपल्याला माहिती आहे, अनेक जण बोलतात की नाही, हालेलुया, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, देव आपल्यावर कृपा करल, देव आपल्यावर दया करल. हालेलुया. ऑलरेडी कृपा आणि दया केलेली आहे. हालेलुया. त्या कृपेचा आणि दयेचा तुम्ही काय उपयोग केला? येशूने तर आपल्यासाठी त्याचं जीवन दिलं, त्याचं रक्त सांडलं, त्याचं सर्वस्व अर्पण केलं. तुम्ही तुमचा किती भाग येशूला दिला? हालेलुया. त्याने तर त्याचा जीव दिला आपल्यासाठी. तुम्ही तुमचं जीवन येशूला दिलं का? तुम्ही तुमचं समर्पण येशूला केलं का? आणि जर तुम्ही तुमचं समर्पण येशूला केलं नाहीये तर तुमच्या जीवनामध्ये फळ येणार नाही. हालेलुया. हालेलुया. जे आपले जीवन प्रभू येशूला समर्पण करणार त्यांच्या जीवनामधून आपोआप फळ येते. हालेलुया. हालेलुया. कारण समर्पण करणं म्हणजे ना परमेश्वराला वेळ देणं, प्रार्थनेमध्ये वेळ देणं. कारण मी काय सांगितलं ना, ख्रिस्ती जीवन हे नाही, मी 2 वर्षापूर्वी 3-3 घंटे प्रार्थना करायचो, पण आता ना मला वेळच भेटत नाही.
मी 5 वर्षापूर्वी खूप बायबल वाचायचो, पण आता मला बायबल वाचायला, बायबल सांगतं जी भूमी फळ देणार नाही ती शापित होणार आहे, ती नापसंत होणार आहे आणि तिचा शेवट काय होणार आहे, जाळण्यात येणार आहे. आणि मग म्हणून प्रियांनो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बायबल इथं सांगत आहे प्रियांनो की आपल्याला काय करायचंय, आपल्याला प्रियांनो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायचंय, आपल्याला देवाच्या वचनामध्ये राहायचंय, आपल्याला कमी नाही व्हायचंय, आपल्याला पुढं आणि पुढं जायचंय. हालेलुया, हालेलुया. आपण अजून एक वचन वाचूया प्रियांनो, आपण पुढे जाऊया. एक खूप महत्वाचं वचन आज आपण बघणार आहोत ना. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे लोक माग जातात, जे लोक येशू बरोबर पुढे जात नाहीत ना, जे लोक आपण पाहतो त्याच एका जागेवर थांबलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये, त्यांचा काय होणार आहे, नाश होणार. अनेकदा लोक पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जातात, नाही का. आता मागे जातात म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, पापामध्ये पडतात. लोक काय करतात, म्हणजे विश्वासणारे काय करतात, पापामध्ये पडतात. आणि काय होतं, मग त्यांना प्रार्थना करायला आवडत नाही, त्यांना चर्च मध्ये यायला आवडत नाही, त्यांना देवाचं वचन वाचायला आवडत नाही. कशामुळं, पापामुळं. कारण तुम्हाला माहिती, ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी पाप केलं ते देवाजवळ नाही आले, ते देवापासून लांब पळायला लागले. ज्यावेळेस माणूस काय करतो, पापामध्ये आपलं जीवन जगायला लागतो, तो काय होतो, देवापासून लांब पळायला लागतो. आहे की नाही. तर आपण एक वचन वाचूया. आपण पाहतो ना, विश्वासणारे का मागे जातात आपण पाहणार आहोत. आपण जर इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय आणि यावेळेस आपण 12 पासून ते 19 वचन वाचूया. बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. कारण ऐकूनही कोणी चीड आणली. मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हते काय, आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली त्यांच्यावर नव्हे काय. आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही. तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इथे आपण पाहतो जे इस्रायल लोक आहेत त्यांच्याविषयी लिहिलेले ना, की हे इस्रायल लोक पुढे जाण्याच्या ऐवजी काय गेले, मागे गेले. आणि त्यांचा काय झाला, नाश झाला. बायबल सांगतं की त्यांचा का नाश झाला. आता बायबल सांगतं त्यांच्यामध्ये काय होतं, अविश्वासाचे दुष्ट मन, अविश्वासाचे दुष्ट मन. आणि पुढे असं म्हटलं की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. आपण पाहतो पापाच्या फसवणुकीमुळे त्यांचा अंतःकरण कठीण झालं. काय झालं, पापाच्या फसवणुकीमुळे त्यांचं अंतःकरण कठीण झालं. आहे की नाही. आणि आपण पाहतो प्रियांनो की बायबल सांगतं ना, बायबल इथं स्पष्ट सांगते, कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. हालेलुया. काय, आपला जो भरोसा आपण काय शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण काय होणार आहे, ख्रिस्ताचं भागीदार. आपण जर कोमट राहिलो, आपण जर थंड झालो,
तर बायबल सांगतं आपला नाश होणार आहे. आणि म्हणून बायबल सांगतं ना, लाउदिकिया येथील मंडळी विषयी ना प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं, योहान बोलला की तू उष्ण पण नाहीयेस आणि तू शीत पण नाहीयेस, तू कसा आहेस, कोमट आहेस, म्हणून मी तुला काय करणार आहे, कोकून टाकणार. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो, आपल्याला उष्ण राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हालेलुया. आपल्याला मागत जायचंच नाहीये, आपल्याला त्या जागेवर पण थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता बायबल सांगतं बघा, हे जे इस्रायल लोक ज्यावेळेस ते पुढे जायला तयार झाले नाही, देव त्यांना बोला जा आणि तो देश काय करा, काबीज करा. पण ते काय बोलले, नाही आम्हाला त्या देशामध्ये नाही जायचं, आम्हाला मागं जायचं, मिसर देशामध्ये जायचं. परमेश्वर काय बोलला, ठीक आहे तुम्हाला मागं जायचंय ना, तुम्ही जा, मागं जा, पण मी तुम्हाला मिसर देशामध्ये पण जाऊ देणार नाही ना. या लोकांना काय केलं परमेश्वराने, 40 वर्ष ते अरण्यामध्ये गोल गोल फिरत राहिले. बायबल सांगतं, आणि 40 वर्ष तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय. म्हणजे विचार करा, ह्या लोकांची गती कशी झाली ना, की ते पुढे आशीर्वादामध्ये पण गेले नाहीत, है की नाही, आणि मिसर देशामध्ये पण गेले नाहीत, ते मध्येच लटकले, अरण्यामध्ये गोल गोल फिरत राहिले. आणि बायबल सांगतं शेवटी त्यांचा काय झाला, अरण्यामध्ये नाश झाला. हालेलुया. मग जर आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जर आपण पुढे गेलो नाही, आपण पूर्वी किती प्रार्थना करत होतो, पूर्वी किती बायबल वाचत होतो, पूर्वी किती देवाची सेवा करत होतो, पूर्वी मी खूप प्रेमाने वागत होतो, पूर्वी माझ्यामध्ये खूप विश्वास होता, हे सर्व व्यर्थ आहे. पूर्वी काय होतं, आज तुम्ही आहात का. हालेलुया. आणि जर आपण माग गेलोय तर बायबल सांगतं आपला नाश होणार. हालेलुया. बघा बायबल इथं सांगतं ना, तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. आपण पाहतो जे लोक आपण पाहतो ना की परमेश्वरांमध्ये पुढे जात नाही, मी अनेकदा बघितलं त्यांचं जीवन आहे ना, त्यांची परिस्थिती कधी सुधरत नाही, ते असंच अरण्यामध्ये गोल गोल फिरत असतात. ते बोलतात आम्हाला इतके वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आमच्या जीवनामध्ये अजून आशीर्वादच नाही. आणि मी बघितले 1 वर्षामध्ये पण मी असे लोक बघितले की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि जे येशू मध्ये पुढं आणि पुढे गेले. हालेलुया. 1 वर्षात देवाने त्यांना आशीर्वादित करून टाकलं. हालेलुया. दुसऱ्यांना 15 वर्ष झालेत आणि या दुसऱ्या व्यक्तीला फक्त एक वर्ष झालं, 6 महिने झाले, पण त्यांनी प्रभूवर इतका दृढ विश्वास ठेवला. हालेलुया. त्यांना समजलं नाही मला ना त्या परमेश्वरावर, त्या परमेश्वराला फक्त कामापुरत्या मामासारखा मला उपयोग नाही करायचा आहे. हालेलुया. मला त्याच्यावर प्रेम करायचंय, मला त्याला प्रथम स्थान द्यायचंय. हालेलुया. मला त्याच्या मार्गामध्ये पुढं जायचंय. हालेलुया. आणि हे लोक ज्यांना 1 वर्ष झालंय, ज्यांना 2 वर्ष झाले, मी असं बघितलं की ज्यांना 15, 20 वर्ष झाले, त्यांच्यापेक्षा देवाने त्यांना लगेच आशीर्वादित करून आणि सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित केले. हालेलुया. देव त्यांना लवकर आरोग्य देतो, देव त्यांच्या जीवनामध्ये बरकत देतो, देव त्यांच्या जीवनामध्ये शांती देतो, देव त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. पण जे लोक, जे विश्वासणारे प्रियानो, पुढे जाण्याच्या ऐवजी मागच थांबतात ना, पुढे तर जात नाही, मागच चाललेत, पापामध्ये चालले. त्यांचा काय होणार आहे, बायबल सांगते जे माग गेले काय होणार आहे, त्यांचे प्रेत रानात पडली. त्यांचे प्रेत ते कुठं, त्या रानातच काय होणार आहेत, मरणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद सुद्धा येणार नाही. खरोखर हे पण नाही माहिती स्वर्गात पण त्यांना जागा भेटेल का नाही, कारण की त्यांनी पापावर प्रेम केलं. येशूवर प्रेम करण्याच्या ऐवजी, देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी त्यांनी कुणावर प्रेम केलं, पापावर प्रेम केलं.
हालेलुया. हालेलुया. आता म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की एक कारण, ज्या कारणामुळे आपण पाहतो अनेक विश्वासणारे ना पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जातात, ते कारण म्हणजे काय? पापाच्या फसवणुकीमुळं. कशामुळं? पापाच्या फसवणुकीमुळं. सैतान काय करतो? मोहामध्ये पाडतो. अरे तू फक्त एकदा लबाडी कर, तुला इतके पैसे भेटतील, ते पैसे भेटल्यावर तुला खूप खूप आनंद भेटेल, है की नाही? अरे जाऊ दे, सर्व जगाला गर्लफ्रेंड आहे, सर्व जगाला बॉयफ्रेंड आहे, तू पण कर, जा व्यभिचार कर. काय कर? व्यभिचार कर, जार कर्म कर, सर्व जग करते, तुला खूप छान वाटेल, तुला खूप चांगलं वाटेल. पण तुम्हाला माहिती, ज्यावेळेस तो तरुण, ती तरुणी, तो व्यक्ती पापामध्ये जातात, पाप कसे? फसवणूक करणार, पापाच्या फसवणुकीमुळे. हालेलुया. आणि मग तो व्यक्ती पाप करतो, है ना? तू दारू पी, तुला खूप छान वाटेल. हालेलुया. तर आपण पाहतो तो व्यक्ती व्यभिचारामध्ये पडतो, तो व्यक्ती लबाडी करतो, तो चोरी करतो, सैतान त्याला मोहामध्ये टाकतो आणि ती गोष्ट केल्यानंतर त्यांना वाटतं हे काहीच नाही. आदम आणि हवा यांना ना काय केलं? सैतान काय बोलला? अरे ते फळ खूप सुंदर आहे, ते फळ आहे, ते जीवन आहे, लाईफ आहे, ते फळ आहे. तर कसलं फळ होतं ते? मरणाचं फळ. सैतान म्हणतो, अरे गर्लफ्रेंड कर, बॉयफ्रेंड कर, लबाडी कर, चोरी कर, है की नाही? पण आपण पाहतो शेवटी काय होणार आहे? ते फळ खाल्ल्यानंतर आदम आणि हवा ही शापित झाले. आदम आणि हवा पण तुम्हाला माहितीये का, देवामध्ये पुढे जाण्याच्या ऐवजी ते मागे गेले आणि काय झालं? त्यांचा नाश झाला. हालेलुया. आणि सैतान आज तुम्हाला माहिती ना, जे एदेन बागेमध्ये करत होता ते आज पण करत आहे. आज पण सैतान काय करतो? अरे हे खूप चांगले आहे, पाप ना, हे तू केलं ना तुला खूप आनंद भेटेल, तू दारू पिला ना तुला खूप आनंद भेटेल, तू सिगरेट पिला ना तुला खूप आनंद भेटेल, तू दुसऱ्याला फसवलं, तुझा फायदा होईल, तुला पैसे येतील, तुला करोडो रुपये मिळतील. आणि करोडो रुपये मिळाल्यानंतर पण मी असं बघितलं ना, त्या व्यक्तीकडे करोडो रुपये येतात, पण अंतःकरणामध्ये आनंद नाही, तोच पोकळपणा. तुम्ही कितीही स्वतःला ऍड करा या जगातल्या गोष्टी, तुम्हाला आनंद नाही भेटणार. करोडो रुपये, जगातल्या सर्व गोष्टी. सैतान फक्त काय करतो माहितीये का? येशूला पण त्यांनी सोडलं नाही. हालेलुया. काय म्हणलं येशूला? येशूला सर्व जग दाखवलं, हे सर्व जग मी तुला देतो, काय कर? माझ्या समोर नमन कर, तुला हे सर्व जग मी देतो, है की नाही? पण येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला? अरे सैताना चालता हो. हालेलुया. कारण शास्त्र असं सांगतं, तू केवळ आपला परमेश्वर याचीच आराधना कर. हालेलुया. 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 ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की अनेक जण माग का जातात? पापाच्या कशामुळं? पापाच्या फसवणुकीमुळं. कशामुळं? पापाच्या फसवणुकीमुळं. पाप फसवतो, है ना? लबाडी कर, चोरी कर, भांडण कर, तुझा फायदा होईल. पण आपण पाहतो शेवटी ज्यावेळेस माणूस ते करतो, माणसाला आपण पाहतो ना, ते पाप केल्यावर आनंद नाही भेटत, ते पाप केल्यावर तुम्हाला माहिती शांती नाही भेटत. उलट ते पाप केल्यावर माणसाला काय भेटतं माहितीये का? मरण. पापाचं वेतन मरण. दारू पी, दारू पी, दारू पी, इतका दारू पितो की मग लिव्हर खराब होऊन जातो. शेवटी काय? मरण. आपण अजून एक वचन वाचूया. माणूस पाप कसा करतो? माणूस का पाप करतो? आज परमेश्वराने मला हे सांगितलं ना, माणूस का पाप करतो? माणूस पाप करतो
पण तो का पाप करतो आपण बघूया. हालेलुया. अनेक जण पाप करतात. पाप करणं म्हणजे मागं जाणे है ना. आणि हे पाप माणूस का करतो, काय कारण आहे. आपण याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि आपण 12 पासून ते 16 पर्यंत वचन वाचूया. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. बायबल सांगतं माझ्या प्रिय बंधूंनो फसू नका. माझ्या प्रिय बंधूंनो फसू नका. हालेलुया. कशाविषयी फसू नका, पापाविषयी फसू नका. आता बायबल सांगतं या जगामध्ये राहत असताना आपल्या सर्वांची परीक्षा होईल. नाही तर बायबल सांगतं कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. एकदा एक माणूस इथं आला आणि विशाल आणि मी इथं होतो आणि त्या माणसाचं अफेअर होतं एका बाई बरोबर. त्याचं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि त्याचं त्या बाई बरोबर भांडण झालं होतं. त्या बाई बरोबर त्याचं अफेअर होतं आणि तो इथं प्रार्थना करायला आला की माझं त्या बाई बरोबर, जी माझी बायको नाही, तिच्या बरोबर भांडण झालेलं आहे, तर तुम्ही प्रार्थना करा की पुन्हा एकदा आमचा अफेअर चालू व्हावा. आम्ही त्याला लगेच बायबलचं वचन काढून दाखवलं. बायबल सांगतं सर्व जार कर्मी व्यभिचार करणारे यांना अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरामध्ये टाकण्यात येईल. मी म्हटलं बायबल सांगतं तू हे जे काम करत आहेस ना हे देवाला अजिबात आवडत नाही. तुला तरी बायको आहे ना. आम्ही त्याला विचारलं तुझ्या बायकोने जर दुसऱ्या माणसाबरोबर असं केलं तर तुला आवडणार नाही. तुझ्या बायकोनी तुला सोडलं आणि दुसऱ्या बायकोकडे गेला, तुला आवडणार आहे. विचारलेच प्रश्न विचारला आणि तो व्यक्ती बोलला नाही मला नाही आवडणार. म्हटलं मग तुझ्या बायकोला कसं काय आवडेल. हालेलुया. पण सैतान काय करतो, माणसाला मोहामध्ये पाडतो, पापामध्ये पाडतो. आता इथं बायबल सांगतं ना, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. बघा, देव कोणत्याही माणसाला मोहामध्ये पाडत नाही. देव कोणत्याही माणसाला पापामध्ये पाडत नाही. देव कोणत्याही माणसाला पापामध्ये पाडत नाही. अनेक लोक देवाने मला का पापात पाडलं, देवाने नाही पाडलं, मग कुणी पाडलं. इथं बायबल सांगतं तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. आता विचार करा, माणूस का पापात पडतो, कशामुळे माणूस त्या पापामध्ये जातो, कशामुळे, वासने आहे की नाही. बायबल सांगते तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. आपण पाहतो बायबल मध्ये असं सांगितलं या पूर्ण जगामध्ये काय माहिती तुम्हाला, 3 गोष्टी आहेत. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची खुशालकी. आणि सैतानाने आदाम आणि हवा यांना आपण काय केलं, या 3 वासनेमध्ये पाडलं. येशूला पण त्याने या 3 वासनांमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला. आणि इवन आपण पाहतो की तो आपल्या सर्वांना पण या 3 वासनांमध्ये खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कशामध्ये, देहाची वासना,
डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची हुशारी. तर ह्या 3 वासना बायबल सांगतं, ह्या 3 वासना बायबल सांगतं ना, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. आता बायबल सांगतं मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. तर तुम्हाला माहिती ना, जी देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची जी फुशारकी, ह्या ज्या वासना आहेत माणसाला काय करतात ना, बायबल सांगतं की पापाला जन्म देते. काय करते? वासना काय करते? पापाला जन्म देते. आणि बायबल सांगतं आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास पुजविते. माणूस त्याच्या वासनेने पापाकडे ओढला जातो आणि मग माणूस ज्यावेळेस काय करतो, ते पाप करतो. ते पाप केल्यानंतर त्याला काय मिळतं? मरण मिळतं. जसं आदाम आणि हवा यांना अरे खूप छान आहे ते फळ, कर तू, काय नाही होत, कर बॉयफ्रेंड, कर गर्लफ्रेंड, सोड तुझ्या नवऱ्याला, जा तिकडं, खूप तुला आनंद भेटेल, खूप तुला चांगलं वाटेल, तुझं जीवन खूप आशीर्वादाने भरून जाईल. पण काय झालं? ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं, ते तोडलं, त्यांचं जीवन काय झालं? शापाने भरून गेलं, मरणाने भरून गेलं. कर चोरी, पकडलं पोलिसने. शेवटी काय झालं? पाप केल्यामुळे काय मिळालं? पापाचं वेतन मरण. आदाम आणि हवा फळ खाल्लं, मेले. आहे की नाही? तर आपण पाहतो माणसामध्ये जी असलेली वासना त्याला काय करते? पापाकडं नेते. माणसामध्ये असलेली काय वासना पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर ज्यावेळेस माणूस ते पाप करत राहतो, काय होतं? त्या पापामुळे माणसाच्या जीवनामध्ये काय येणार आहे? मरण. आहे की नाही? काय येणार आहे? मरण. आणि मग म्हणून इथं हा याकोबाच्या पत्रामध्ये काय म्हटलं? माझ्या प्रिय बंधूंनो फसू नका, पापाच्या फसवणुकीमध्ये पडू नका. कारण जर तुम्ही पापामध्ये पडला तर हे पाप तुम्हाला काय करणार आहे? नाश करणार आहे, तुम्हाला मृत्यू देणार आहे. है की नाही? आणि शेवटी नरक देणार आहे. हालेलुया. है की नाही? आता मग एक खूप महत्वाची गोष्ट ना, ह्या वासनेमधून आपण कसं मुक्त होणार? कारण ही वासना काय करते माणसाला? काय करते माणसाला? पापामध्ये पाडते. आणि माणूस पाप केल्यावर काय होतो? मरतो, नाश होतो. आता अजून एक वचन आपण वाचूया. आपण जर पहिले योहान याचा 2रा अध्याय, पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि यावेळेस प्रियानो आपण इथे एक वचन वाचणार आहोत. ओके, यावेळेस आपण पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि आपण 16 आणि 17 वचन वाचूया. 15 पासून वाचूया, 15 पासून ते 17 पर्यंत. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. बायबल इथं सांगतं बघा, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर व जगातल्या गोष्टींवर काय करू नका? प्रीती करू नका.
कारण जो कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही, कारण जगात जे सर्व आहे, आता बघा पाप आपण बघितलं, वासना, सर्व वासना कुठून येते माहिती तुम्हाला? कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची हुशारी. जगात जे सर्व आहे, जगात काय? देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची हुशारी. आता तुम्ही जर टीव्ही लावला, काय पाहायला भेटतं? देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची हुशारी. आहे की नाही? जगामध्ये काय? डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराविषयीची हुशारी. तर आपण पाहतो इनफॅक्ट ज्यावेळेस लोक टीव्ही बघतात नाही का, त्या टीव्हीच्या द्वारे त्यांची वासना अजून जागृत होती, है ना? काय होती ती वासना? सैतान काय करतो? अजून जागृत करतो. आणि त्या वासनेने माणूस काय होतो? पापाकडे ओढला जातो. आणि ज्यावेळेस तो पापाकडे ओढला जातो, तो पाप करतो, पापाचं वेतन मरण. आता बायबल सांगतं ना, ऐका, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. हालेलुया, हालेलुया. आता सर्वात महत्वाची गोष्ट या वासनेवर आपण कशा रीतीने विजय मिळवायचा, आहे की नाही? जर वासनेवर जर विजय मिळवला तर कशावर विजय मिळणार आहे? कारण पाप का करतो? पाप कशामुळे करतो? वासनेमुळं पापामध्ये पडतो. आणि पाप केल्यावर काय येतं? मरण येतं. मग या वासनेवर कसं काय विजय मिळवायचा? हालेलुया. जर आपण वासनेवर विजय मिळवला तरच काय होणार आहे? आपण पापावर विजय मिळवणार. आपण पापातच पडणार. हालेलुया, हालेलुया. आता मग महत्वाची गोष्ट म्हणून ना, वासनेवर कसा विजय मिळवायचा, त्याचं उत्तर इथंच आहे. बायबल सांगतं, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. इथं बायबल सांगतं, प्रत्येक वासनेवर आपण विजय मिळवू शकतो जर आपण देवावर जास्त प्रेम केलं तर. काय? देवावर जास्त प्रेम केलं, देवावर वासना ठेवा. वासना कशावर ठेवा? देवासाठी वासना वाढली पाहिजे, देवावरची प्रीती वाढली पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती तुम्ही कराल तर बायबल सांगतं, जगामध्ये काय? सर्व वासना आहेत. या वासना तुम्हाला पापामध्ये ढकलणार आहेत आणि हे पाप तुम्हाला मरणामध्ये नेणार आहे आणि आपला नाश होणार आहे. पण या उलट ना, इथं बायबल सांगतं बघा ना, जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. मग पित्यावर प्रीती करा ना, जगावर प्रेम कशाला करता? हालेलुया. ज्यावेळेस आपली देवासाठीची वासना आहे वाढते, आपण देवावर जास्त प्रेम करायला लागतो. कुणावर प्रेम करायला लागतो? देवावर प्रेम करायला लागतो. देव जे सांगणार ना, देवासाठी जे प्रेम आहे हे माझं काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपलं देवाविषयीचं प्रेम वाढणार, काय होणार? आपली देवाविषयीची वासना वाढणार. हालेलुया ना. आपण ह्या जगाच्या वासनेमध्ये पडणारच नाही. आणि आपण जर ह्या वासनेमध्ये पडलो नाही तर आपण पापामध्येच पडणार नाही. आणि पापामध्ये पडलो नाही तर आपल्याला मरणच येणार नाहीये. आपण एक सार्वकालिक जीवन, आपण एक आशीर्वादाचं जीवन जगणार. हालेलुया, हालेलुया. मग आता प्रश्न चिन्ह आहे ना की कशा रीतीने, आणि त्याच्या मागे एकच उत्तर आहे प्रियांनो, की आपण देवावर जास्त प्रीती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आपण ज्यावेळेस देवावर प्रेम करतो, ज्यावेळेस आपण त्या पित्यावर अधिक प्रेम करायला लागतो, हालेलुया, देवाविषयीची वासना वाढायला लागते, देवाविषयीची प्रीती वाढायला लागते, हालेलुया. त्यावेळेस काय होतं माहितीये, या जगाविषयीची वासना कमी होऊन जाते आणि मग हे जग आपल्याला पापाकडे ओढत नाही, पण तो देव आपल्याला काय करतो. आमेन, हालेलुया. एक खूप महत्वाची गोष्ट येशू ख्रिस्त बोलला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तुमची जर माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. दुसऱ्या शब्दामध्ये तुमची जर देवावर इतकी प्रेम आहे की त्या वासनेपेक्षा तुम्ही देवावर जास्त प्रेम करता, तर काय होईल, आपण काय करू, देवाच्या काय करू, आज्ञा पाळू, हालेलुया. पण जर आपण या जगावर प्रेम करत आहे, आपण ह्या वासनेमध्ये जर आपण अडकलेलो आहे, जगामध्ये जर आपण अडकलेलो आहे, तर काय होणार आहे, ह्या वासना आपल्याला काय करणार आहेत, पापामध्ये पाडणार आहे आणि पाप आपल्याला मारून टाकणार. पण जर आपण येशूवर प्रेम केलं, कशावर प्रेम केलं, येशूवर प्रेम केलं, हालेलुया. येशू बोलला काय, जो माझ्यावर प्रेम करतो तो काय कर, माझ्या आज्ञा पाळेल. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहितीये का, नॅचरली हे असंभव आहे, स्वाभाविक रीतीने हे होत नाही. कारण माणूस ना त्याच्या शरीरावर जास्त प्रेम करतो. माणूस काय करतो, पोटावर जास्त प्रेम करतो. माणूस काय बोलतो, अरे पोटात ना, पोटासाठी पाप करावंच लागतं. माणूस पोटासाठी पाप करतो. इव्हन आपण पाहतो व्यभिचार करतो, जार कर्म करतो, या सर्व गोष्टी करतो, है की नाही. शारीरिक रीतीने आपण पाहतो माणूस काय करतो, त्याचं शरीर त्याला, त्या वासना त्याला काय करतात, माणसाला गुलाम करतात आणि त्या वासनेने माणूस पापाकडे ओढला जातो आणि ते पाप केल्यानंतर काय होतं, परिणाम मरण. मग देवाची प्रीती आपल्यामध्ये काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. देवाची प्रीती वाढली तरच काय होणार आहे, आपण या वासनेवर काय मिळवणार आहोत, विजय. मग देवाची प्रीती आपल्यामध्ये कसं काय वाढणार, हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं ना की हे साधारण माणसाला शक्य नाहीये, माणसामध्ये हे नाहीच आहे. त्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी पाप केलं, माणूस हा दैहिक बनलेला आहे, माणूस आपाप त्या वासनांकडे एका जनावरासारखा आहे. माणसाला असं वाटतं ना, हे शरीरच महत्वाचं आहे, हे जगच महत्वाचे, या जगातल्या गोष्टीच महत्वाच्या आहेत, पैसाच महत्वाचा आहे. मग माणूस त्या पैशासाठी काय करतो, डोळ्याच्या वासनासाठी, सोन्यासाठी, हिऱ्यासाठी. सैतान काय, अरे तुला सोनं भेटल, तुला हिरे भेटल, तुला हे भेटल, काय कर, खून करून टाक, आपल्या भावाला मारून टाक, तुझी प्रॉपर्टी, त्याची जी प्रॉपर्टी नाही ती पण तुझ्या नावावर होऊन जाईल. डोळ्याची वासना, डोळ्याची वासना म्हणजे काय, सैतान त्याला गोष्टी दाखवतो. मोबाईल, चायनामध्ये त्या एका मुलांनी काय केलं ना, एका मुलांनी त्याला आयफोन पाहिजे होता, तर त्याने काय केलं माहितीये का, त्याची किडनी विकली आणि आयफोन विकत घेतला. डोळ्याची वासना आहे की नाही. मग आपण पाहतो प्रियांनो ना, तर ह्या सर्व वासना, या सर्वांवर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे तर आपल्याला काय पाहिजे, देवाची काय पाहिजे, देवाची प्रीती. आता बायबल सांगतो, जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या काही पित्याची प्रीती नाही. म्हणून आपल्याला जगावर प्रीती करायची नाही, आपल्याला पित्यावर प्रीती करायची. तुम्ही जर पैशावर प्रेम करता, प्रॉपर्टीवर प्रेम करता, येशूपेक्षा जास्त, तुमचा नाश होणार आहे. काय होणार आहे, नाश होणार आहे. कारण बायबल सांगतं प्रियांनो की जर तुम्ही हे जग आणि त्याची वासना नाहीशी होत आहे, जग व त्याची
वासना काय होते? जर तुम्ही या जगावर प्रेम करते, पैशावर प्रेम करते, प्रॉपर्टीवर प्रेम करते, जगातल्या गोष्टींवर प्रेम करते, हे जग आणि जगातल्या गोष्टींचा काय होणार आहे? पण जो माणूस येशूवर प्रेम करतो, जो माणूस काय करतो? येशूवर प्रेम करतो. ज्यावेळेस आपण येशूवर प्रेम करतो, येशूवर प्रेम केल्यामुळे आपण काय करतो? त्या देवाच्या आज्ञा पाळतो. आणि जो देवाच्या आज्ञा पाळतो, इथं बायबल सांगतं, देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आमेन. आता म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे प्रियांनो, की आपलं देवाविषयीचं प्रेम वाढलं पाहिजे. या जगाविषयीचं प्रेम नाही वाढायला पाहिजे, पैशाविषयीचं जर प्रेम नाही वाढायला पाहिजे, जगातल्या गोष्टींविषयी. लोक काय करतात माहिती का? बायबल सांगतं, तू तुझ्या कशावर प्रीती कर? आपल्या भावावर प्रीती कर, आपल्या बहिणीवर प्रीती कर. पण माणसं काय करतात ना, आपल्या भावावर बहिणीवर प्रीती नाही करत, पैशावर प्रीती करतात, गोष्टींवर प्रीती करतात, घरांवर प्रीती करतात, हे की नाही? आणि मग काय करतात? त्या घरासाठी, पैशासाठी, सोन्यासाठी खून करतील माणसाचा. बायबल उलट सांगतं, आपल्या भावावर प्रीती कर, गोष्टींवर प्रीती करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही गोष्टींवर प्रीती करत आहे, त्या गोष्टींबरोबर तुमचा नाश होणार आहे. ती गोष्टी, ती जी गोष्ट आहे, तो जो पैसा आहे, ते जे घर आहे, ती जी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? ती काय? निर्जीव. आणि तुम्ही कशावर प्रेम करत आहे? निर्जीव वस्तूवर प्रेम करते. आणि तुम्ही जर निर्जीव वस्तूवर प्रेम करते, तुम्ही पण निर्जीव बनणार आहे. तर तुम्ही जर जिवंत देवावर प्रीती करा, हालेलुया, आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हालेलुया. आणि बायबल सांगते ही एकच आज्ञा पाळण्याने, देवावर प्रीती करा आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, ही एकच आज्ञा पाळण्याने काय होतं? तुम्ही सर्व नियमशास्त्र. हालेलुया. मग सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येक पापावर जर आपल्याला विजय मिळवायचा, एकच मार्ग आहे. प्रत्येक पापावर जर काय करायचंय? विजय मिळवायचा, तर किती मार्ग आहे? एकच. काय मार्ग आहे माहिती तुम्हाला? देवाविषयीची वासना, देवाविषयीची प्रीती ही वाढायला पाहिजे. देवाविषयीची जर प्रीती वाढली, तुम्ही आपोआप देवाच्या आज्ञा पाळणार. हालेलुया. मग देवाविषयीची प्रीती कस काय वाढेल? कुठून वाढेल? कशी येईल? आपण पाहूया. रोमकरासपत्र, रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि आपण 5 वचन वाचूया. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 5 वचन. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल काय सांगते प्रियांनो? आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. तर देवावर प्रीती आपल्या जीवनामध्ये कशी वाढणार आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. मी काय म्हटले, हे साधारण रीतीने नाही होणार, नॅचरली नाही येणार. नॅचरली त्या वासनाच आहेत, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची खुशाल. आणि ह्या वासना माणसाला पापामध्ये अडकवतात आणि माणूस पापामध्ये पडतो, पाप करतो आणि पापाचं वेतन मरण त्याला मिळतं. पण प्रियांनो, देवाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये कसे येणार आहे माहिती तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही आणि मी रोज, तुम्ही आणि मी काय करणार आहे? रोज पवित्र आत्म्याने भरणार. येस. आठवड्यातून एकदा नाही, संडे टू संडे. हालेलुया. आठवड्यातून एकदा नाही. किंवा 2 वर्षापूर्वी देवाने मला अभिषेकाने भरलो होतं. आज तुम्ही मागताय का अभिषेक? आज तुम्ही मागताय का पवित्र आत्मा? हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. आणि 2 वर्षाचा अभिषेक आज कामाला नाही येणार, एक गोष्ट लक्षात ठेवा. 2 वर्षात बायबल मध्ये सांगितलं ना, तो माझ्या डोक्याला ताज्या तेलाचा अभिषेक पाहिजे, जुना नकोय. हालेलुया. रोज आपल्याला नवीन अभिषेक पाहिजे. त्याच आपण रोज देवाच्या आत्म्याने भरू, काय होईल? आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा देवाविषयीचं प्रेम घालेल. हालेलुया. आणि आपण बघितलं, वासनेवर विजय मिळवण्यासाठी काय मार्ग आहे? एकच मार्ग आहे. काय मार्ग आहे? प्रीती. हालेलुया. हालेलुया. है ना? म्हणून इथं बायबल सांगतं, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. तर प्रियांनो, खरोखर तुम्हाला आणि मला जर एक विजयी जीवन जगायचंय, हालेलुया, आपल्यामध्ये देवाची प्रीती वाढायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये देवाची प्रीती अशी आपोआप नाही येणार. आपल्यामध्ये देवाची प्रीती पवित्र आत्म्याच्या द्वारे येणार आहे. हालेलुया. आणि हा पवित्र आत्मा आपल्याला कसा मिळणार? आपण एकदम रूट मध्ये चाललोय. पवित्र आत्मा कसा मिळणार? काय करावं लागेल आपल्याला पवित्र आत्मा मिळण्यासाठी? का टीव्ही समोर 3 घंटे बसायचं पिक्चर बघत मग आपल्याला पवित्र आत्मा मिळतं? का सिरियल बघत बसायचं? का सर्व जगातल्या लोकांबरोबर गप्पा मारत बसायचं मग आपल्याला पवित्र आत्मा भेटेल? कसा भेटेल पवित्र आत्मा? हालेलुया. बायबल सांगतं की ना, लूक याचा 11 अध्याय आणि 13 वचन, जे त्या स्वर्गीय पित्याला मागतील त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. जे त्या पवित्र पित्याला मागतील म्हणजे तुम्हाला प्रार्थना करावं लागेल, तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवावा. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवाल, तुम्ही देवाच्या वचनामध्ये वेळ घालवाल. आता हे जे वचन मी आज सांगत, हे विश्वासणाऱ्यांना सांगत. हालेलुया. का आपण बघितलं, विश्वासणारे मार्ग जातात. का? देवाविषयीचं प्रेम कमी झाले आणि जगाविषयीचं प्रेम वाढले. देहाची वासना, डोळ्याची वासना, जगाची वासना, जगातल्या गोष्टींवर जास्त प्रेम आहे. आणि हे जग, जगातल्या गोष्टी माणसाला काय करत आहेत? विश्वासणाऱ्यांना माग नेतात. प्रियांनो, म्हणून आता आपल्याला जाग होण्याची गरज आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, येशू खूप लवकर येणार आहे. या 2-3 दिवसामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, त्या तर मला आता 100% हेच समजत आहे, येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे. हे जग संपणार आहे, या जगाचा अंत होणार आहे. सर्व जे चिन्ह आहेत प्रियांनो, ते चिन्ह पूर्ण झालेले आहेत. हालेलुया. तर मी तुम्हाला एकच सांगल, हालेलुया, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा. जगावर प्रेम करू नका, जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. देवावर प्रेम करा आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा. हालेलुया. पण हे प्रेम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ही प्रीती येण्यासाठी तुम्हाला त्या देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये वेळ घालवणं गरजेचं. जसं तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये वेळ घालवणार आहात, त्याच्या आराधनेमध्ये वेळ घालवणार आहात, देवाचा आत्मा तुमच्यावर येणार आहे. देवाचा आत्मा देवाच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतःकरणामध्ये करणार आहे. आणि ती देवाची प्रीती तुम्हाला या जगातली जी वासना आहे, त्या वासनेवर विजय देणार. आमेन. ओके. यासाठी आपण सर्वजण उभं राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर प्रभू, तुझी इच्छा आहे मी पुढे जावं, मी माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये काय करावं? पुढे जावं, मी फळ द्यावं. हालेलुया. येशू बोलला, मी तुम्हाला यासाठी निवडलं की तुम्ही जावं आणि फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. बायबल सांगतं, इवन आपण जर फळ दिलं नाही, आपण जर काय दिलं नाही, फळ दिलं नाही, तर काय होणार आहे? बायबल सांगतो, जो फाटा ना फळ देत नाही त्याला काय करण्यात येईल?
जी भूमी पाऊस पडल्यावर काय करती? जी भूमी पाऊस पडल्यावर काय करती? पीक देते. तिला काय मिळतं? आशीर्वाद. पण जी भूमी पाऊस पडून काटे आणि उसळे देते तिला काय होणार आहे? तिचा अंत बायबल सांगतं नाश आहे. हालेलुया. पण बायबल प्रियांनो खरोखर ना देवाची तुमच्या जीवनासाठी महान योजना आहे. हालेलुया. देव तुम्हाला सहाय्य करत आहे. तुम्ही इथं आलेला आहात हेच दाखवते की तुम्ही देवावर प्रेम करता. हालेलुया. आणि खरोखर तुम्ही इथं आला, तुम्ही देवावर प्रेम करता. फक्त महत्वाची गोष्ट काय? आपल्या ह्या प्रीतीमध्ये काय करत जायचंय? आपल्याला वाढत जायचंय. आमेन. आमेन. ओके. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रियांनो आपले नेत्र बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि त्या परमेश्वराला आपले जीवन समर्पित करा. त्या परमेश्वराला मागा, पित्या तुझ्या आत्म्याने मला बोल, पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला बोल, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर. की पित्या मी तुझ्यावर अधिक आणि अधिक प्रीती करा. येशू मी तुझ्यावर अधिक आणि अधिक प्रीती करा. ओ रबा खांदा रबा यांदा रबा यांदा रबा. धन्यवाद 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 धन्यवाद. पिता आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो की आज तुझ्या वचनाने आम्हाला जागृत केलंस. पिता तू आम्हाला दाखवलंस तुझ्या वचनामध्ये की आम्ही कशा रीतीने या जगातील प्रत्येक वासनेवर विजय मिळवावा. पिता आज मी प्रार्थना करते की प्रभू पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर. हालेलुया. ओ रबा बाबा यांदा रबा सिकेरी यांदा रबा रबा खांदा रबा यांदा रबा यांदा रबा शिखेरी यांदा रबा. पिता मी प्रार्थना करते येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये तुझ्या प्रीतीचा वर्षाव तुझ्या आत्म्याच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये आणि पित्या आमची तुझ्याविषयीची जी प्रीती वाढू दे. पित्या आमची तुझ्याविषयीची वासना वाढू दे की आम्ही तुझ्यावर अधिक प्रीती करावी आणि तुझ्यावर अधिक प्रेम करावं आणि खरोखर तुझ्यावर प्रेम करून पित्या आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे लोक बनावे. प्रभू खरोखर तू म्हटला जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तुझ्या प्रीतीचा वर्षाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कर. ओ रबा बागिया रो बोसो बोरिया दरा बागिया दरा बागिया शिकेरी दरा. पिता आत्म्याने आम्हाला सर्वांना म्हणून धन्यवाद. तुझ्याविषयीची प्रीती वाढू दे, तुझ्याविषयीची प्रीती वाढू दे, तुझ्याविषयीचं प्रेम वाढू दे. आमच्या भावाविषयी, आमच्या बहिणीविषयी, पिता आमच्या शेजाऱ्यांविषयी प्रेम वाढू दे आमच्या अंतःकरणामध्ये. आम्ही हे जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नये. पिता आम्ही पैशावर प्रेम करू नये, कारण हे जग व जगातल्या गोष्टींचा नाश होत आहे. पिता आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्यावर प्रेम करावं. तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा देतो. पिता आमची प्रार्थना तू ऐकलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन. हालेलुया. आज आपण खूप महत्वाचं वचन बघितलं. हालेलुया. हे वचन म्हणजे जर तुम्हाला आज समजलंय तर आपल्याला सिक्रेट समजले की प्रत्येक पापावर आपण कशा रीतीने विजय मिळवू शकतो. हालेलुया. पापावर विजय मिळवण्यासाठी सिक्रेट काय की आपण त्या देवावर अधिक प्रेम करावं. आणि ते देवाविषयीचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये कुठून येणार आहे? ते पवित्र आत्म्याच्या द्वारे येणार आहे. हालेलुया. हालेलुया. रोज आपल्याला प्रार्थनेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा. हालेलुया. जसं आपण त्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणार आहे आपलं देवाविषयीचं प्रेम अधिक आणि अधिक वाढणार आहे आणि आपण ह्या जगातल्या वासनेमध्ये आपण अडकणार नाही, आपण देवाच्या प्रीतीमध्ये अडकू. आमेन. आपण देवामध्ये बिझी होऊन जाऊ. आपल्याला जगाविषयीचं घेणं देणं राहणार नाही. हालेलुया. आणि खरोखर आपण एक विजयी जीवन जगू. हालेलुया. ओके.
प्रियानो, ही वेळ आहे आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देणार आहोत. याच आपण एक वचन वाचणार आहोत. आपण नीतिसूत्र याचा नीतिसूत्र याचा 2रा अध्याय आणि आपण 9 आणि 10 वचन वाचतो. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि आपण 9 आणि 10 वचन. बायबल सांगतं, तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. याने तर बायबल सांगत आहे, तो आपल्या द्रव्याने, तो आपल्या पैशाने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने, सर्व जे उत्पन्न आहे त्याचा प्रथम फळ बायबल सांगतो तू काय कर, परमेश्वराला दे, त्याचा परमेश्वराचा काय कर, सन्मान कर. आणि ज्यावेळेस तू त्याचा सन्मान करशील त्यावेळेस काय होईल, तुझी कोठारे समृद्धीने भरतील ना. तुझ्या जीवनामध्ये समृद्धी येईल, तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद येईल, तुझ्या जीवनामध्ये बरकत येईल. हालेलुया. तर प्रियाने, ही वेळ आहे आपण आपलं अर्पण, आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया. यावेळेस ब्रदर विशाल पुढे येईल आणि आपण एक गीत गाणार आहोत. आपण हे गीत गात असताना आपलं अर्पण प्रियानो आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया. प्रियानो, तुम्ही घरामध्ये आहात, आपण कडवं घेणार आहे. हे कडवं आपण गात असताना तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घ्या आणि मग आपण ते देवाला आपण त्याच्या हातामध्ये, त्याच्या भांडारामध्ये आपण अर्पण करणार आहोत. त्यावेळेस आपण एक गीत गाऊया. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, सितारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, सितारों से भी ज्यादा प्यार है तेरा. प्यार है तुझसे ही प्यार है. प्यार है तुझसे यीशु. प्यार है तुझसे ही प्यार है. प्यार है तुझसे यीशु. हालेलुया. प्रिय यावेळेस आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देऊया. याच प्रियांनो, आपण आपलं अर्पण वर करूया आणि देवाला बोलूया, देवा आज मी माझं अर्पण तुझ्या राज्यामध्ये पेरत आहे. बायबल जसं सांगतं, तो आपल्या प्रथम फळाने, आपल्या पैशाने तू काय कर, परमेश्वराचा सन्मान. यावेळेस आपण प्रियांनो आपलं अर्पण, आपल्या अर्पणाच्या द्वारे त्या परमेश्वराचा सन्मान करूया. पित्या, आज आम्ही आमचं अर्पण, आमचे दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरत आहोत आणि या क्षणी पित्या आम्ही दिलेलं अर्पण तू स्वीकारलंस. या क्षणी पित्या तू तुझ्या प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये प्रभू, जसं त्यांनी त्यांच्या प्रथम फळाने, त्यांच्या उत्पन्नाच्या द्वारे पित्या त्यांनी त्यांच्या पैशाच्या द्वारे तुझा सन्मान केलेला आहे. या क्षणी तू त्यांचे कोठार, त्यांचे बँक अकाउंट, त्यांचं घरातले सर्व डब्बे, त्यांचे कपाट, त्यांची तिजोरी तुझ्या बरकतीने, समृद्धीने, आशीर्वादाने तू भरलीस म्हणून धन्यवाद. सर्व शाप येशू तुझ्या रक्तामध्ये, नावामध्ये नष्ट केलीस आणि प्रत्येकाला पित्या तुझ्या आशीर्वादाने भरलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. आणि प्रियांनो, जर तुम्ही आजारी आहात, तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या आहे, तर प्रियांनो आज तो परमेश्वर
तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. कारण बायबल सांगतं की येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले आहे. हालेलुया. बायबल सांगतं त्या देवाने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार वाहून नेले. तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. पियानो तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, पण या क्षणी तो परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला स्पर्श करणार आहे. तो तुम्हाला आरोग्याने भरणार आहे, तो तुम्हाला समृद्धीने भरणार आहे, तो तुमच्या जीवनामध्ये मुक्ती देणार आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पिता मी धन्यवाद देतो की तुझं वचन सांगतं येशूने आमच्या सर्व पापांसाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं. आणि खरोखर पित्या म्हणून तुझं वचन सांगतं की तो देव तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो, तो देव तुझे सर्व रोग बरे करतो. प्रभू तू जसं आमच्या पापांची क्षमा केलीस तसंच तू आमच्या सर्व रोग पण बरे केलेलेस. प्रभू येशू तू आमचे सर्व विकार घेतलेस, आमचे सर्व आजार वाहून नेलेस. तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले, कारण तू रोग मुक्त करणारा परमेश्वर. या क्षणी ओ रबा बाबा प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी मी प्रार्थना करते. त्यांच्या शरीरामध्ये जो सर्व विकार आहे, आजार आहे, त्यांच्या शरीरामध्ये जो सर्व त्रास आहे, त्या सर्व विकाराला धमकावते. येशू तुला बसलेल्या फटक्याने, तुला बसलेल्या माराने सर्व त्या विकाराला, या प्रत्येकाचं शरीर सोडण्याची आज्ञा देते आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुझं आरोग्य मी मोकळं करतो. पिता मी धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. प्रत्येकाला तू स्पर्श केलंस, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस, प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरलंस, म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. आणि आता आपलं देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.